अमेझॉनच्या डिलिव्हरीवाल्यांना बाटलीतच लघुशंका करावी लागत होती. पण का? साल होतं 2001. त्यावेळी अमेझॉनवर कठीण काळ आला होता, कारण स्पर्धा वाढत चालली होती आणि मार्केटचा शेअर हळूहळू कमी होत होता. तेव्हा जेफ बेझोसनं एक मास्टर स्ट्रोक खेळला. ऑनलाईन खरेदीत सगळ्यात मोठं दुखणं होतं त्या प्रोडक्टची वाट बघणं. मग तोच वेटिंगचा वेळ कमी करण्यासाठी हा स्ट्रोक होता आणि तिथून जन्माला आलं 2 डे डिलिव्हरीचं मॉडेल. ग्राहक खुश झाले, कारण ऑर्डर केलेले प्रोडक्ट 2 दिवसातच त्यांच्या हातात भेटू लागले, ज्यामुळे विक्री वेगाने वाढली आणि बेझोसचं नशीब अक्षरशः चमकलंच. पण एवढ्यावर ते थांबले नाहीत. ते म्हणतात ना, पैशाची हाव माणसाला गप्प बसू देत नाही, तसंच काहीतरी. बेझोसला वाटलं की 2 दिवसात डिलिव्हरी पोहोचवून इतका फायदा होत असेल तर एका दिवसात डिलिव्हरी केल्यास खूपच मोठा धमाका होईल. मग सुरू झालं नेक्स्ट डे डिलिव्हरीचं युग. ग्राहकांसाठी तर ही क्रांतीच ठरली, पण खरी जळ बसली ती डिलिव्हरी ड्रायव्हर्सना. एका दिवसात त्यांना 200 ते 300 पत्त्यावर जायला लागायचं, म्हणजे धावपळच धावपळ. परिस्थिती इतकी बिकट झाली की लोकांना नीट बाथरूमला जाण्याची संधी मिळेनाशी झाली आणि तिथूनच प्रसिद्ध झाल्या त्या प्लास्टिकच्या बाटल्या. यावरून तुम्ही इमॅजिन करू शकाल काय प्रेशर असेल त्या डिलिव्हरी वाल्यांवर. नंतर हे प्रकरण जगासमोर आलं. सुरुवातीला अमेझॉननं याला फेक न्यूज म्हणून फेटाळलं, पण शेवटी सत्य मान्य करावंच लागलं. थोडक्यात काय, कंपन्या मार्केटवर ताबा मिळवण्यासाठी काहीही करायला तयार असतात आणि त्याची खरी किंमत रस्त्यावरच्या रायडर्सना भोगावी लागते.